नमस्कार मित्रांनो, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फोंडाघाट प्रशालेचा आज पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हटल्याच्यानंतर प्रशालेमध्ये येणारे नवनवीन विद्यार्थी आज प्रत्यक्ष देवाच्या स्वरूपामध्ये आज आपल्याला ते पाहायला मिळतील। अर्थातच आज प्रशालेचा प्रवेशोत्सव आहे। अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा प्रवेशोत्सव आहे। हा संपूर्ण प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवतो। फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स व्होकेशनल अँड सायन्स कला आणि वाणिज्य महाविद्यालय लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल फोंडाघाट। तर हे पहा, अगदी बाजारपेठेतून आल्यानंतर हा घोणसरी रोड आहे, पुढे कुर्लीला सुद्धा जातो आणि हा इकडे बाजारपेठेला जातो। तर हे पहा, आपण आता शाळेमध्ये प्रवेश केलेला आहे। हे पहा, सर्व विद्यार्थ्यांची रेलसेल सुरूच आहे। बरेचसे विद्यार्थी आज नवीन आहेत आणि ते प्रशालेमध्ये आलेले आहेत। अगदी सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य आणि आनंदाचं वातावरण आहे। तर हे पहा मित्रांनो, फर्स्ट फ्लोअरवरनं मी व्हिडिओ केलेला आहे। हे संपूर्ण मैदान पहा, हे शाळेच्या समोरचं मैदान आहे। अगदी भव्य दिव्य असं हे मैदान आहे आणि आज बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत, त्यांचाही तुम्हाला संपूर्ण पुढे मी प्रवेशोत्सव दाखवणारच आहे। हे समोरसुद्धा पहा, अतिशय भव्य दिव्य असं मैदान आहे। या ठिकाणी व्हॉलीबॉलचं मैदान आहे, बाजूलाच कबड्डीचे सुद्धा मैदान आहेत आणि आत्ताच नुकतेच वर्धापन दिनाच्या दिवशी लेदर अकॅडमीचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे, ते सुद्धा मैदान आहे। फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फोंडाघाट प्रवेशोत्सव। सर्व मान्यवर विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। मित्र हो, शाळा प्रवेशोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस आनंददायी आणि उत्साहवर्धक बनवण्यासाठी राबवला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे। यात विद्यार्थ्यांचे स्वागत, पुस्तक वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे शाळेची गोडी निर्माण केली जाते, असा हा प्रवेशोत्सव कार्यक्रम। तर मित्रांनो, याआधी तुम्हाला मी वर्गखोल्या दाखवलेल्या आहेत, परंतु आता स्टार्टपासून दाखवतो। आत्ता जी 1 नंबरची खोली होती ती आत्ता 10वीचा वर्ग या ठिकाणी बसतो। हे सर्व 10वीचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी आहेत। हे पहा, अगदी जुन्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पहा संपूर्ण रांगोळ्या वगैरे सुद्धा काढलेल्या आहेत। हॉल नंबर 2 इयत्ता 10वी बचा वर्ग या ठिकाणी बसतो। पहा, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्व विद्यार्थ्यांनी रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत। नवनवीन छोटे छोटेसे विद्यार्थी आज प्रशालेमध्ये येणार आहेत। त्यानंतर 3 नंबर इयत्ता 10वी क हा वर्ग या ठिकाणी बसतो। हे पहा, सर्व सजावट झालेली आहे। त्यानंतर 4 मुख्याध्यापक कक्ष कार्यालय। त्यानंतर हे पहा, शाळेचे माजी विद्यार्थी। त्यानंतर हे पहा, सर्व स्टाफ आणि हा 5 नंबरचा जो रूम आहे तो स्टाफ रूम आहे, शिक्षकांचा रूम आहे। हे पहा, सर्व शिक्षकवृंद प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे। कोणालाही न समजता घेतलेला हा व्हिडिओ आहे। हे पहा, आमचे वाळवे सर काहीतरी काम करतायत। त्यानंतर हे पहा, सर्व तयारी पहा, फुलं वगैरे छोट्या छोट्या मुलांच्या स्वागतासाठी हे फुलं वगैरे आहेत। त्यानंतर 6 इयत्ता 5वी अचा वर्ग या ठिकाणी बसतो। त्यानंतर 7 इयत्ता 8वी क हा वर्ग बसतो। त्यानंतर वरती फर्स्ट फ्लोअरला सुद्धा बरेचसे वर्ग आहेत। तर आता आपण त्या ठिकाणी सुद्धा चाललेलो आहेत। पहा, विद्यार्थ्यांनी या ठिकाणीवरनं सुद्धा रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत। अतिशय सुंदर रांगोळ्या वगैरे सजावट वगैरे केलेली आहे। तर आता आपण वरचे वर्गसुद्धा पाहूया। तर हे पहा, आपण आता रूम नंबर 8 या ठिकाणी आलेलो आहोत। त्यानंतर हे पहा, विद्यार्थी बसलेले आहेत, अगदी आनंदित आहेत। पहा, वर्ग सजावटसुद्धा पहा। या ठिकाणी हा मोठा हॉल आहे, या हॉलमध्येच सर्व कार्यक्रम वगैरे होत असतात। पहा, प्रवेशोत्सव समारंभ, विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके वितरण, शैक्षणिक साहित्य वितरण। त्यानंतर रूम नंबर 10 हे पहा, आजूबाजूला सर्व विद्यार्थी आहेत। त्यानंतर रूम नंबर 11, रूम नंबर 12 हे पहा, वरतीसुद्धा अगदी सजावट केलेली आहे। त्यानंतर आपण पुढे रूम नंबर 13 बघतोय। पहा, सर्वच सजावट केलेली आहे। त्यानंतर रूम नंबर 14, अगदी सिरियलप्रमाणे सर्व खोल्या तुम्हाला मी दाखवतो। तर हे पहा, सर्व मुलं पहा। त्यानंतर हे बघा, रूम नंबर 15 पहा, या ठिकाणी सुद्धा सजावट वगैरे केलेली आहे। त्यानंतर हे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फोंडाघाट यांच्याकडून संस्थेला शुद्ध पेयजल
अगदी फिल्टरचं पाणीसुद्धा विद्यार्थ्यांना मिळतं आहे. त्यानंतर आपण सर्व वरच्या खोल्या पाहून आता परत आपण खाली चाललेलो आहोत. त्या ठिकाणी दुसऱ्यासुद्धा रूम आहेत, त्यासुद्धा तुम्हाला पुढे मी दाखवतो. हे पहा, खालच्या ग्राउंड फ्लोअरलासुद्धा शुद्ध पेयजल आहे, त्याचीसुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे. दोन्ही फ्लोअरला त्याची व्यवस्था केलेली आहे. रूम नंबर 16 प्रयोगशाळा आहे. रूम नंबर 17 NCC विभाग आहे. सर्व NCC विभागासाठी ही रूम दिलेली आहे. पहा, ही नेमबाजी स्पर्धेतील विजेते त्यांचे फोटो वगैरे आहेत, हे प्रशालेचे विद्यार्थी. त्यानंतर रूम नंबर 18 इयत्ता 9वीचा वर्ग बसतो. त्यानंतर रूम नंबर 19, 20, त्यानंतर रूम नंबर 21. तर या ठिकाणी EIचं सुद्धा आज उद्घाटन आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य उद्घाटन होणार आहे, त्यासाठी ही स्पेशल रूम दिलेली आहे. हे पहा, सर्व त्यांची तयारी चालू आहे. हे सर्व पुण्यावरून आलेले हे सर्व अधिकारी आहेत. AI टिंकर लॅबचे उद्घाटन हा मी थोडासा आधीचा व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्हाला हे सर्व दाखवतो. त्यानंतर याचं उद्घाटन आणि यांचे जे स्पेशल तज्ज्ञ मार्गदर्शक आलेले आहेत त्यांचं थोडंसं मार्गदर्शनसुद्धा मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. हे पहा, रोबोट वगैरे AIच्या माध्यमातून कसे बनवले जातात याचे चित्र आहेत. आणि याचंच शिक्षण आता प्रशालेमध्ये सुरू होणार आहे. इयत्ता 5वी ते 10वी 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना याचा निश्चित लाभ होईल. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट करून ॲडमिशन घ्यावा. अतिशय दर्जेदार मार्गदर्शक या ठिकाणी आलेले आहेत. पुण्यावरनं तज्ज्ञ मार्गदर्शक आलेले आहेत, त्यांचं मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यानंतर हे पहा, रंगमंदिर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सुद्धा थोडासा पाऊससुद्धा सुरू झालेला आहे. स्नेहसंमेलनचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होतात. त्यानंतर हे पहा, सोसायटी ऑफिस आहे आणि या बाजूला लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल आहे. हे पहा, सर्व लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आहे. आणि त्याच्याच बाजूला हायस्कूल आहे. हे पहा, 2 मजली इमारत आहे. यावरती आणि 1 मजली होणार आहे, परंतु सध्या 2 मजली इमारत आहे. आणि या ठिकाणी माध्यमिक हायस्कूल आणि कॉलेजचे सुद्धा वर्ग बसतात. कॉलेज हे सकाळच्या सत्रामध्ये असतं 7 ते 11:30पर्यंत आणि त्यानंतर हायस्कूल सुरू होतं. तर हे पहा, त्यानंतर आता आपण मैदान बघतोय अगदी जवळून. हे पहा, व्हॉलीबॉलचं मैदान आहे. या ठिकाणी बाजूला कबड्डीचे सुद्धा 2-3 ग्राउंड असतात. त्यानंतर पहा, लेदर अकॅडमीसुद्धा आम्ही यावर्षी सुरू केलेली आहे, क्रिकेटची लेदर अकॅडमी. हे पहा, या ठिकाणी आहे. नेट वगैरे सर्व बांधून त्याची तयारी वगैरे झालेली आहे. आता ते सुद्धा 2 दिवसामध्ये आम्ही प्रॅक्टिस वगैरे सुरू करणार आहोत. तर हे बाजूलाच सिनियर कॉलेज आहे. पहा, हे 5 सिनियर कॉलेज आहे. त्यांच्या पाठीमागे सुद्धा भरपूर रूम आहेत आणि पुढे सुद्धा आहेत, तेही तुम्हाला दाखवतो. कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित. हे पहा, संपूर्ण कॉलेज हे सुद्धा 2 मजली आहे. या ठिकाणी सुद्धा भरपूर विद्यार्थी असतात. या ठिकाणचे विद्यार्थीसुद्धा स्टेट नॅशनलला स्पोर्ट्समधून सुद्धा गेलेले आहेत आणि कित्येक विद्यार्थी आज यशस्वीसुद्धा झालेले आहेत. तर हे पहा, संपूर्ण कॉलेज 2 मजली कॉलेज आहे. ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला किंवा शाळेतील कुठल्याही शिक्षकांशी कॉन्टॅक्ट केला तर या ठिकाणी ॲडमिशनसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. हे पहा, मैदानसुद्धा आहे. हे कॉलेजचं स्पेशल मैदान आहे. हे सुद्धा अगदी भव्य दिव्य असं हे मैदान आहे. हे पहा, अगदी भव्य दिव्य असं हे मैदान आहे. त्यानंतर शाळेची कॅन्टीनसुद्धा पहा, अतिशय स्वच्छ अशी कॅन्टीन आहे. त्यानंतर हे पहा, लेदर बॉल अकॅडमी आता सुरू केलेली आहे हल्लीच. हे पहा, लेदर बॉल अकॅडमी आणि हे संपूर्ण भव्य दिव्य मैदान. तर आता राष्ट्रगीताला सुरुवात होते आणि आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी काही सूचनासुद्धा देत आहेत. पुन्हा एकदा कार्यक्रम रूपदिशा आहे का? राष्ट्रगीत आणि राज्यगीत झाल्यानंतर जे नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत
तर हे पहा सर्व हे विद्यार्थी इयत्ता 5वी आणि 8वीमध्ये आलेले नवनवीन विद्यार्थी आहेत. अगदी पहा देवाच्या रूपामध्येच आपल्याला दिसत आहेत. शैक्षणिक वर्ष 2026-27 दिनांक 15 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात आनंदी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेविषयी गोडी निर्माण करणे आणि त्यांना शाळेचे दडपण न वाटता हसत खेळत शिक्षण मिळावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या दिवशी शाळा परिसर फुगे, पताका आणि रांगोळ्यांनी सुंदर पद्धतीने सजवण्यात आला होता. सकाळच्या सत्रामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारामध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन औक्षण करून स्वागत केले. हे पहा सर्वच विद्यार्थी पहा त्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आणि आनंदमय वातावरण पहा. सर्वांनाच एक उत्सुकता आहे. आज आपण छोट्याशा शाळेमधून एवढ्या मोठ्या शाळेमध्ये आलोत. या शाळेमध्ये विद्यार्थी संख्यासुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आहे. तर हे सर्वच विद्यार्थी उत्सुक आहेत या ठिकाणचं शिक्षण घेण्यासाठी. तर पहा या आईचे उद्घाटन भव्य दिव्य मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. हमारा कोशिश है, हम स्काई रोबोटिक्स से है, मैं और अभिजीत सर यहाँ पे है. हम ये कंपनी चलाते हैं. पूना, हैदराबाद और मुंबई से हमारा पूरा वर्किंग होता है. हमारा ऑफिस पूना, मुंबई, हैदराबाद में है. यहाँ पे छोटे गांव में, कोंडा जैसा छोटे गांव में आके हमने एक एग्जाम्पल सेट कर रहे हैं कि ना गांव के बच्चे भी ये सीख सकते हैं. ऐसे जरूरी नहीं कि ये रोबोटिक्स, एआई ये सिर्फ शहरों के बच्चे या बड़े बड़े इंजीनियरिंग कॉलेज या आईआईटी वगैरह में होगा, ऐसा नहीं. हमने ये इनिशिएट किया कि छोटे से अपने फोंडे गांव में भी, फोंडा स्कूल का गांव में भी हम ये बनाएंगे. इसके बारे में डिटेल्स, ये प्रोग्राम क्या है, हम हॉल में मैं आप लोगों से डिस्कस करने वाला हूं. तो ये एक छोटा सा लैब सेट किया है. ये लैब ना तो हमारा है, ना आप लोगों का है, ना स्कूल का है. ये लैब आप सभी के बच्चों के लिए है. ये आपके बच्चे ये छोटे से क्लासरूम में बैठ के रोबोट्स बनाना सीखने वाले हैं. आप में से कुछ लोग ने देखा होगा अमेज़न के ऊपर जाओगे, वहां पे आप टाइप करो, वहां पे भी वो रोबोट मिलता है, आप खरीद सकते हो वगैरह का. लेकिन उसे बोलते हैं DIY रोबोट. DIY का मतलब डू इट योरसेल्फ. उसमें क्या हो गया, खाली वो कनेक्ट करके चला दिया, हो गया. लेकिन आपके बच्चे यहाँ पे खाली कनेक्शन नहीं सीखेंगे. आपको मैं दिखाऊंगा, थोड़ा यहाँ से ऐसा आ जाओ. कनेक्शन करने का ऐसा कुछ भी नहीं है. यहाँ पे बच्चों को एक एक चीज, छोटे छोटे चीज उनको वो खुद कनेक्शन करेंगे. तो ये सब अलग अलग सेंसर्स है. ओके, सेंसर हो गया, मोटर्स हो गया, जो भी रोबोट बनाने के लिए पार्ट्स लगता है. आप लोगों ने रोबोट देखा है, ओके, यूट्यूब में देखा होगा या टीवी में देखा होगा, वो इंसान के जैसे दिखता है. लेकिन कभी हमने ये सोचा कि वो जो इंसान का जैसा जो रोबोट दिखता है उसके अंदर क्या है. ओके, अंदर क्या है. रोबोट भी एक मशीन है. हम टीवी देखते हैं, सामने से हमें टीवी का पिक्चर दिखाई देता है, और लेकिन टीवी के अंदर क्या है, अलग अलग इलेक्ट्रॉनिक्स सब मटेरियल फिक्स किया था कि ये गाड़ी है, कार है. लेकिन ये कार नहीं है, ये एक रोबोट है. रोबोट के अंदर क्या क्या पार्ट्स लगता है वो यहाँ पे लगाया गया है. ये मैं चला के बताता हूँ. हमारा टीम पर्सन भी है यहाँ पे. ओके, ये रोबोट को मोबाइल से कंट्रोल किया जा रहा है. तो ऐसे सब अलग अलग रोबोट के मॉडल. इसके ऊपर बच्चे क्या करेंगे, वो रोबोट का बॉडी बनाएगा, स्ट्रक्चर बनाएगा मेरा का. तो अंदर क्या है वो ऐसे टाइप ये सब सीखने वाले हैं. इसके बारे में और डिटेल मैं आप लोगों को वहाँ पे. ढोल ताशाच्या गजरात अगदी नवीन विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रशालेचे सर्वच शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, संस्थेचे ज्येष्ठ संचालक, सेक्रेटरी लिंगराज साहेब, त्यानंतर ज्येष्ठ संचालक नेरुळकर साहेब, संदेश पटेल साहेब आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. तर पहा भव्य दिव्य असं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत होत आहे. अगदी त्यांच्यावरती पुष्पवृष्टीसुद्धा होत आहे.
फोंडा गावच्या उपसरपंच मॅडम तसेच सर्व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि पालक यांच्या साक्षीने नवीन विद्यार्थ्यांचं भव्य दिव्य स्वागत होत आहे. ही पहा प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका रेवडेकर मॅडम आणि पेडणेकर मॅडम विद्यार्थ्यांचं औक्षण वगैरे करतायत. नवनवीन छोट्या चिमुकल्यांचं औक्षण करतायत. मुलं ही देवाघरची फुलं असतात असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं आम्हीसुद्धा टीचिंग करत असताना या मुलामध्ये वेगवेगळं रूप पाहत असतो. आम्हालासुद्धा प्रत्यक्ष देव दिसतो या मुलामध्ये. एवढे गोड गोड छान छान मुलं असतात. मुलं ही देवाघरची फुलं आहेत. असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि मनासाठी प्रसिद्ध असलेल्या फोंडाघाट नगरीमध्ये फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स प्रोफेशनल शैक्षणिक वर्ष सन 2026-27 ज्या विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश ज्या जिल्ह्यामध्ये नावाजलेली जे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संस्था आणि त्या अंतर्गत ज्या ज्ञानदानाच्या ज्या शाखा या प्रशालेतील हॉलमध्ये या ठिकाणी होत आहेत आणि विशेष म्हणजे सर्वांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करीत आहे. स्वागत स्वागत स्वागत. मित्रहो, आजच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आणि नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी फोंडाघाट सन्माननीय मार्गदर्शक नेरुळकर साहेब, त्याचबरोबर फोंडाघाटच्या उपसरपंच सौ तन्वी मोदी मॅडम यांचे संपूर्ण आज आपण पाहतो की आजच्या आधुनिकतेच्या युगामध्ये आज इंटरनेटचं जाळं सगळीकडे पसरलेलं आहे. आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करत आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक पारकर सर, पर्यवेक्षक राठोड सर, सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि मोठ्या संचार करत असतात सर ज्योतिर्मान गायक या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी त्यांना मी विनंती करत आहे की काय ज्याने उघडं पाहिलं आणि ते समतेमेस या ठिकाणी उत्सव प्रवेशोत्सव आपण अतिशय आनंदामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करत आहोत आणि या सोहळ्याचं अध्यक्षपद आमचे मार्गदर्शक मित्र हो, आपलं जे घर असतं ते आपल्या संस्काराचं पहिलं मंदिर असतं आणि त्याचे गुरु असतात आपले आई वडील आणि दुसरं संस्कार मंदिर म्हणजे आपली शाळा. गेली 74 वर्ष आमचं हे काम अविरतपणे चालू आहे. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही या वर्षी आमचं अमृत महोत्सव वर्ष 28 एप्रिल 2026 पासून 28 एप्रिल 2027 पर्यंत साजरे करत आहोत आणि या अमृत महोत्सवी वर्षामध्ये तुम्ही आमच्या शाळेमध्ये आलात सर्व तुम्ही भाग्यवंत आहात. शाळेबद्दल बोलायचं तर 74 वर्षाचा विषय शाळा झाल्यानंतर बरंचसं काही झालेलं आहे. बरेच गुणवंत विद्यार्थी आमच्या शाळेतून कोकणामध्ये अतिशय नाव लौकिक मिळवलेलं आहे. देशाचं, गावाचं, सर्वांचं, पालकांचं शाळेचं नाव उंचावलेलं आहे. कारण 74 वर्षाचा आढावा मला प्रास्ताविकमध्ये घेणं शक्य लागत आहे. ही संख्यात्मक लागतच आहे, परंतु 10वीचे कमीत कमी दरवर्षी 20 ते 25 विद्यार्थी आमचे 90% प्लस मार्क मिळवतात. म्हणजे जवळजवळ 99% पासून ते 90% दरवर्षी आमचे 20 ते 25 विद्यार्थी येत असतात. 12वी मध्ये देखील सुद्धा 12वी थोडीशी क्वालिटी हाय असते परीक्षेची 8वी बाजूची, त्यामुळे तिथे 80% हे जास्त विद्यार्थी जास्त असतात. ज्या इतर परीक्षा आहेत विशेषतः कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या तुमच्या भविष्यामध्ये त्या परीक्षांना प्रत्येक सामोरं जावं लागणार आहे. जवळजवळ 7 ते 8 प्रकारच्या आम्हाला एक्झाम कंडक्ट करत असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4थी, 7वी, 8वी यांच्या स्कॉलरशिप परीक्षा, 5वी, 7वी, 8वी या स्कॉलरशिप परीक्षा आहे. 8वीची NMMS आहे, त्यानंतर KTS आहे, NTS आहे, NMMS आहे, MTS आहे, DTS आहे. त्याच्याकडे लॉंग फॉर्म आहे तर भरपूर म्हणा अशा विविध परीक्षा घेत असतो, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना या सर्व स्पर्धा परीक्षेचा सराव होऊन त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना ज्या काही परीक्षा द्यायच्या आहेत त्या त्यांना इझी वाटाव्या, त्यांना सोप्या वाटाव्या, त्यांना आत्मविश्वास मिळावा.
मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की गेली 2016 पासून आमची ही NMMS नावाची परीक्षा चालवलेली आहे आणि सातत्याने गेली अनेक वर्षे आमचे या परीक्षेमध्ये कमीत कमी 10 ते 15 विद्यार्थी हे स्कॉलरशिप मिळवतातच. त्यांची अतिशय उत्कृष्ट नियोजनमध्ये तयारी करून घेत असतो. नसून आम्ही इतर क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहोत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा क्रीडा क्षेत्रामध्ये आपण सातत्याने विभाग लेवलला जवळजवळ इव्हेंट जे आम्ही करतो. सांघिक इव्हेंटमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो आणि ॲथलेटचे सगळे इव्हेंट आहेत. हे जवळजवळ 15 ते 20 इव्हेंटमध्ये आमचे विद्यार्थी दरवर्षी पार्टिसिपेट करतात. लाखो रुपये आमची संस्था त्यांच्यावरती खर्च करते दरवर्षी आणि त्याचं फलित म्हणून आमचे दरवर्षी विद्यार्थी जुदो, शूटिंग, बुद्धिबळ, कबड्डी स्पर्धा या सगळ्यामध्ये जिल्हा पातळीवर नक्की जातात, विभागात फक्त जातात, काही विद्यार्थी राज्य पातळीवर जातात. सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आमची गेल्या वर्षी एक विद्यार्थिनी जिने आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा झेंडा अतिशय म्हणजे अतिशय आपला जे सर्वोच्च लोक आहे दिल्ली या ठिकाणी फडकावलेला आहे आणि त्या ठिकाणी रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये लाखो स्पर्धकांमधून तिने गोल्ड मेडल प्राप्त केलेले आहे. सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे आणि ती अतिशय सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी. तसं आमचा एक विद्यार्थी प्रकाश पेडणेकर नावाचा ते स्पर्धा खेळले. म्हणजे असे अतिशय अनेक गुणवंत प्रतिभावंत विद्यार्थी हे खेळाडू म्हणून आमच्या शाळेतून पुढे आलेले आहेत. प्रथम आलेला आहे त्याला इस्रोच्या सफरीसाठी म्हणजे बेंगलोर या ठिकाणी जी इस्रो सफर झाली आमच्या वतीने सर्वोच्च प्रयत्न करून तुमच्या बालकांना निश्चितपणे या सर्व स्पर्धांमध्ये घडवणार हे मला आश्वस्त करतो. आजच आमचे 50 विद्यार्थी हे NCCच्या 10 दिवसाच्या कॅम्पसाठी गेले आणि त्यातले काही विद्यार्थी सिलेक्ट होऊन पुढच्या कॅम्पला जाणार. जशी गेल्या वर्षी मनस्यप आले ही मुलगी दिल्लीला गेली तसं यावर्षी सुद्धा काही विद्यार्थी आमचे पुढे जाणार. हा निश्चितपणे मला विश्वास वाटतो. कारण तसं या ठिकाणी कसून सराव करून घेतला जातो, त्यांचे ड्रिल्स घेतले जातात. की कुठल्या प्रकारची उणीव त्या ठिकाणी आपण त्यांची कृती होत नाही. हे असे अनेक उपक्रम जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आमच्या प्रशिक्षणामध्ये होत असतात हे सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो. आताच आपण पाहिलं की आपल्याला पण केलेले आहे. भविष्यामध्ये आता AI टेक्नॉलॉजी येतील गेली येऊ घातलेली आहे. आपला विद्यार्थी जरी ग्रामीण भागात आता तोही कुठे मागे राहू नये या म्हणजे अतिशय भविष्याचा वेध घेऊन आमच्या संस्थेने ही लॅब आणलेली आहे. मला वाटतं आमचे जे संस्था उद्योजक आहेत त्यांनी तुम्हाला या ठिकाणी मगाशी किंवा कृष्ण ऑफिसर यांनी तुम्हाला डेमो दाखवले. वेळेअभावी आम्ही तो अपूर्ण दाखल ठेवलेला आहे. जे सगळं हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाणार. जे आकाश आहे त्या आकाशामध्ये भरारी घेता येईल. त्याने आपलं सर्व कर्तृत्व आहे ते ठिकाणी पणाला लावून आणि आमच्या मार्गदर्शनाने जर काम केलं तर निश्चितपणे तो यशस्वी होईल. तुम्हाला मी आश्वासित करतो की तुमच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण दखल किंवा संपूर्ण देखभाल जी आहे ते आमच्या तसल्यामार्फत आमच्या संस्थेमार्फत घेतली जाईल. या ठिकाणी बरेच अजून कार्यक्रम आहेत. 3-4 कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. तेवढं वास्तविक जास्त न लांबवता मी या ठिकाणी वास्तविक मदत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातले आजचे बरेच विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे वळत आहेत आणि हे लक्षात घेता या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून संस्थेने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लेदरबॉल क्रिकेट अकॅडमी या ठिकाणी सुरू केलेली आहे. 2-3 दिवसानंतर या ठिकाणी बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेतील. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मोफत वाटप. ह्या सर्व 8वीच्या विद्यार्थिनी आहेत. पहा त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा किती हास्य आहे, किती आनंद आहे. त्यांना सुद्धा आज नवीन पुस्तकं मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. बॉक्स आहे, क्रेयॉनची एक बॉक्स आहे. असं जवळजवळ मला वाटतं जवळपास 1000 रुपये किमतीचं ते किट आहे एका विद्यार्थ्याला. आणि हे सगळं श्रेय जे आहे ते आमच्या गावच्या उपसरपंच मॅडम सौ तन्वी मोदी मॅडम यांच्या सहकार्याने यांच्या पुढाकाराने मिळालेला आहे. तेव्हा जोरदार त्यांच्याकरिता जोरदार टाळ्या होत्या. आणि या विश्वास दाखवून आज तुम्ही आमच्या या शाळेत मुलांना प्रवेश दिला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आज या नवीन विद्यार्थ्यांचे पाठीतल्या खूप खूप स्वागत. खरं तर काय होतं आपण आम्ही पण म्हणजे मी माझे मिस्टर माझी मुलगी ही ह्या शाळेतच शिकली. माझी मुलगी 10वीत 100% मार्क्स मिळाले माझ्या मुलीला.
आणि हे सगळं श्रेय ह्या शिक्षक वर्गांचंच आहे. पारकर सर असू दे, आपले नाट्य सर असू दे किंवा इतर शिक्षक वर्ग, यांचं खूप खूप योगदान आहे याच्यात. हे शिक्षक खरोखरच आपल्यापर्यंत पूर्ण प्रयत्न करतात चांगल्या मुलांना घडवण्याचा. तर सर्व पालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून या शाळेत आपल्या प्रवेश घेतला, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानते. आज या कार्यक्रमानिमित्त आपल्या कोकण कला शिक्षण संस्था या मुंबई या संस्थेने आमच्या या विद्यार्थ्यांना 40 किट मान्यता दिली. गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं आमच्या माळवाडी शाळा, फोंडा माळवाडी शाळेसाठी सुद्धा 20 मुलांना किट दिलं होतं. तर त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुबल साहेब यांचे मी खूप खूप आभार मानते. यानिमित्त पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. विद्यार्थ्यांचे स्वागत करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यासाठी प्रयत्न केलाय. आज तुम्हाला काय वाटणार नाही, पण जसे तुमचे रोजचे दिवस चालू होतील तसं तुम्हाला समजून जाईल की तुमच्या अगोदरच्या असणाऱ्या शाळेपेक्षा किंवा जवळपासच्या असणाऱ्या शाळेपेक्षा फोंडाघाट हायस्कूल वेगळं काय आहे. या ठिकाणी नुसतं शिक्षण दिलं जात नाही. शिक्षण तुम्हाला कुठेही मिळतं. शिक्षण देत असताना त्या मुलाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या ठिकाणी घडवलं जातं. मगाशी आमच्या पारकर सरांनी सांगितलं की खेळातले माझ्याकडे 14 प्रकार आहेत. असा खेळ नाही, कॅरम आहे, बुद्धिबळ आहे. जो विद्यार्थी ज्या क्षेत्रामध्ये गुणवान असेल, एखादा विद्यार्थी भाषण करण्यामध्ये चांगला असेल, एखादा विद्यार्थी गाण्यामध्ये चांगला असेल, एखाद्याला तबला चांगला वाजवता येत असेल, तर त्या क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्याला शेवटपर्यंत आणलं जाईल. अभ्यास तुमचा असणारच आहे. अभ्यासाव्यतिरिक्त माझे विद्यार्थी ह्या संपूर्ण राज्यामध्ये, ह्या संपूर्ण देशामध्ये गुणवान कसे होतील, त्यांचा पाया कसा घट्ट बनवला जाईल, याच्यावरती हा सर्व खेळ आपला चालू आहे. आज AI लॅब या ठिकाणी चालू केलेल्या सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना नम्र विनंती करेन की या AI लॅब मध्ये तुम्ही सर्वांनी ऍडमिशन घेतलं पाहिजे. याची फी मंथली 150 रुपये आहे. आज यापुढे सर्वांना सांगायला मला आनंद वाटेल की पैसा खर्च नाही केला तुम्हाला शिक्षण मिळणार नाही. मोफत जर सगळं बघत राहिला तर तुम्हाला या चांगल्या गोष्टी मिळणार नाहीये. हेच जर तुम्हाला AI कोडिंग किंवा रोबोटिक्स जर शिकायचं असेल, बाहेरच्या बाजारात 5-5 हजार 10-10 रुपये फी आहे. बरं, याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही यावं लागणार आहे का? तर तुमची सकाळची पावणे 12ला शाळा भरणार आहे, संध्याकाळी 5ला सुटणार आहे. त्या शाळेच्या वेळेमध्येच तुम्हाला 1 तास दिला जाईल किंवा AI साठी तुम्हाला त्या ठिकाणी नेलं जाईल. तर या मुलांना त्याच्यामध्ये घालून तुम्ही मुलांना सर्वांगीण विकास घडवा. कारण 11वी 12वी नंतर, 10वी नंतर असे कोर्स नाही आहेत. 12वी नंतर कोर्स आहेत. आता जे 5वी मध्ये विद्यार्थी आहेत ते 5वी आणि 5व्या वर्षानंतर ते 10वी मध्ये येतील आणि 7 वर्षानंतर त्यांची 12वीची परीक्षा संपेल. 7 वर्षानंतर या मार्केटमध्ये काय असेल तुम्हाला कोणाला माहिती आहे का? आता सहस्रबुद्धे साहेबांनी सांगितलं की 7 वर्षानंतर जर तुम्हाला शिकायचं असेल तर हे AI लॅबच्या द्वारे तुम्हाला बाहेर पडावं लागेल. तर जुने जर अभ्यासक्रम तुम्ही घेऊन बसा, मी आज करेन, मी कॉमर्स करेन, मी असं करेन, तसं करेन, तर तुम्हाला मार्केटमध्ये नोकऱ्या मिळणार नाहीये. काही बॅटरी होती, ते बॅटरी वापरून आपण बाहेरच्या वगैरे जायचो, घड्याळामध्ये आपण वेळ बघून बघायचं. आता राहिलं काय घड्याळ? हे सगळे एका मोबाईलने सगळं तुमचं खाऊन टाकलं. हा मोबाईल सुद्धा आता काही दिवसांनी संपणार आहे, तुम्हाला माहिती नाही. तुमच्या डोळ्यावर असा एक चष्मा येईल जो आता साहेबांनी सांगितलं नाही, त्या चष्म्यामध्येच मोबाईल येणार आहे. मोबाईल हातात घ्यायची गरज नाही. ही जी टेक्नॉलॉजी आहे ही मुलांना आतापासून समजली पाहिजे, तर ते पुढे टिकणार आहे. आज जर तुम्ही पुन्हा हैदराबादला गेला तर IT विभागामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत. हा IT विभाग सुद्धा जर तुम्ही AIचं शिक्षण घेतलं नाही तर तुम्ही IT विभागामध्ये टिकू शकत नाही. तर याच्यासाठी सर्वांनी जे आम्ही चालू केलं त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्या. त्याचप्रमाणे ज्या ज्या पालकांनी माझ्या शाळेवरती विश्वास ठेवून या ठिकाणी ऍडमिशन घेतलं त्यांचं मी सर्वांचं अभिनंदन एवढ्यासाठी करेन. जशा जशा चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला समजतील त्या गोष्टी आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आमच्यासारखी पोषण आहार व्यवस्था आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठे नाहीये. एवढं सुंदर जेवण आम्ही या ठिकाणी दुपारच्या वेळी मुलांना देतो. आमच्यासारखी पाण्याची व्यवस्था, घरामध्ये जे तुमचं ॲक्वाचं पाणी असेल, जे तुम्ही बॉटल घेता त्याच्यापेक्षा अतिशय सुंदर पाण्याची ॲक्वाची व्यवस्था याच्या 3ऱ्या मजल्यावरती बसवलेली आहे आणि ते मुलांना शुद्ध पाणी मिळतं. आमचे संडास बाथरूमचे सगळे भाग जाऊन बघा, ते अतिशय स्वच्छ, मुलांसाठी वेगळं आहे, मुलींसाठी वेगळं आहे. वर्ग सुद्धा अशा प्रकारचे सुसज्ज असे वर्ग आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहेत. 46 प्रकारचे CCTV कॅमेरे संपूर्ण प्रिमाइसेस मध्ये 46. वर्गामध्ये जर तुमच्या विद्यार्थ्यांचं लक्ष ठेवलाच जाईल, पण वर्गाच्या बाहेर सुद्धा मधल्या सुट्टीमध्ये जर विद्यार्थी कुठेतरी बाहेर जाताना दिसला तर त्याला पकडलं जाईल. ड्रेस हा तुम्हाला फक्त आज
15 दिवसाची मुदत दिलेली आहे. 15 दिवसांनंतर तुम्हाला नवा ड्रेस तुम्हाला घ्यावा लागेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही त्याची तयारी केलेलीच आहे. पण हा ड्रेस सुद्धा आठवड्यातून नाही, माझा जरा शेतीचं कामावर लिहिलं आहे, जे 3 महिने शिकवलं की 6 महिने शिकवल्यानंतर त्याची परीक्षा घेतली जाते. त्या विद्यार्थ्यांनी जो पेपर लिहिलेला आहे, त्या पेपरमध्ये त्याने काय लिहिलंय हे तुम्हाला पाहायचं आहे, पालकांना पाहायचं आहे. शिक्षकाने समजा 20 मार्कापैकी 18 मार्क दिले, खरोखर 18 मार्काचं त्या मुलाने त्या पेपरमध्ये लिहिलंय का, हे पाहण्याची जबाबदारी तुमची पालकांची आहे. समजा एखादा विद्यार्थी विढा आहे, त्याला 18 मार्क पडले कसे, किंवा एखादा विद्यार्थी संपूर्ण हुशार आहे, तो 20 मार्क पाडणाऱ्या विद्यार्थ्याला 15 मार्क का पडले, 5 मार्क त्याचे गेले कुठे, हे पाहण्यासाठी पालक सभा असेल. पालक सभेला प्रत्येक पालकाने हजर राहायचं आहे. कारण कोणती सांगायचे, समजा एखाद्या आईला येता येत नसेल तर वडिलांनी यायचंय, वडिलांना येत नसेल तर आई बहीण भाऊ असेल त्यांनी यायचंय, पण पालक सभेला आलंच पाहिजे. ही कारणं चालणार नाहीत. आजपासून तुमचं सुरुवातीला मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत नाहीत, हळूहळू आपल्या मीटिंग होतील. त्या मीटिंगमध्ये आपलं सर्व या ठिकाणी ॲडमिशन घेतलंय त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. त्या विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन करतो आणि यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही सगळं थोडंसं मनामध्ये विषय असतात मुलांच्या. ते 5वीतील मुलं आहेत, 8वीची पण आहेत, यांच्या मनामध्ये आहेत का माहिती नाही. होते का मुलांना विषय असे मनात वाटत होतं ना, आपल्या कुठला बेंच भेटणार, बेंच चांगला आहे की नाही, शिक्षक कुठले भेटणार, चांगले आहेत की नाही, घेतात कधी तो वयाचं वगैरे असं घेतात की नाही. लहान असताना आम्ही घ्यायचो काय, ते पुस्तक कधी पान फाटले की पळतात. असं वाटतं की तुम्हाला सगळे तुम्ही आमच्या शाळेबद्दल समाधानी आहात की नाही रे. तर मित्रांनो, ही आहे इयत्ता 10वीची विद्यार्थिनी, म्हणजे गेल्या वर्षीची. तिला 10वीमध्ये चांगले गुण मिळालेले आहेत. तर थोडक्यात ती आपल्याला या प्रशालेमध्ये शिक्षक कसे शिकवतात आणि कशी तयारी करून घेतात ती थोडक्यात आपल्याला तिच्या शब्दामध्ये सांगेल. मी 10वीत होती. इकडचे शिक्षक खूप चांगले शिकवतात, खूप चांगले. इकडचे उपक्रमसुद्धा खूप चांगले घेतात शिक्षक शिकवून. आणि सगळे शिक्षक खूप फ्रेंडली आहेत. ते ओरडत वगैरे नाही आणि अभ्यासाची सक्ती करत नाही. आपल्याला जसं जमेल तसं करायचं. आणि जास्त कोणी स्ट्रिक्ट नाही आहे. सगळे लहान मुलांना मोठ्या सगळ्या मुलांना समजून घेतात आणि चांगलं शिकवतात. ओके. हे आज पहिला दिवस आणि शाळा सुटलेली आहे. घरी जाताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पहा. त्यानंतर 1-2 विद्यार्थ्यांची मुलाखतसुद्धा घेतली. आजचा दिवस कसा गेला आहे तर पाहूया ते विद्यार्थी काय बोलत आहेत ते. हा आहे इयत्ता 5वीतील नवीन विद्यार्थी. तर आज तू पहिलं प्राथमिक शाळेमध्ये होता, 4थीला. त्या ठिकाणची शाळा छोटी असेल, विद्यार्थी संख्या कमी असेल. आज तू मोठ्या शाळेमध्ये आला आणि आज शाळेचा पहिला दिवस, तुला कसं वाटलं? खूप छान शाळा आहे. यातील खोल्याही खूप मोठ्या आहेत व सुंदर. या शाळेत खूप विद्यार्थी संख्या आहे. ही शाळा मला खूप आवडली. या शाळेचे ग्राउंड खूप मोठे आहे आणि मला खेळायला खूप मित्रही भेटले. म्हणजे पहिल्याच दिवशी तुला भरपूर मित्रसुद्धा भेटले. हो. ओके, धन्यवाद. तर ही विद्यार्थिनी इयत्ता 8वीमध्ये नवीन विद्यार्थी आलेली आहे. तर आज शाळेचा पहिला दिवस कसं वाटलं तुला? आज शाळेचा पहिला दिवस खूपच छान गेला. ही शाळा मला खूप आवडली. या शाळेत खूप मुलं आहेत. परत ही शाळा खूपच मोठी आहे आणि या शाळेचं ग्राउंड, परत विद्यार्थी संख्या खूपच मोठी आहे आणि या शाळेचे शिक्षक मला खूप आवडले. आज दिवसभरात तुला आता काही शिक्षकांनी परिचय घेतला असेल किंवा एखाद्या विषयाचं थोडंसं शिकवलं असेल, तर ते कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं मला. कारण ह्या शाळेत जसे शिकवतात तसं त्या शाळेत शिकवायचे नाही. म्हणजे चांगले शिकवायचे, पण ह्या शाळेत असे पिरियड असतात, त्यांचे असे तास असतात, तसे त्या शाळेत नव्हते. ओके. आता पुढच्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला टाईम टेबलसुद्धा मिळेल आणि प्रत्येक तास वेळोवेळी होईल. आता सुरुवातीचे 2-4 दिवस जरासे असेच जातील, पण तरीसुद्धा आता नवीन मित्रमैत्रिणीसुद्धा मिळाले असतील तुला आज. माझी मित्रमैत्रिणी खूप चांगले आहेत आणि ही शाळा पण मला खूप आवडली. ओके.